चुनाभट्टी गोळीबार प्रकरणाची एक नवीन अपडेट समोर येते आहे। गोळीबार प्रकरणातील शूटर्सना एका ज्वेलर्सने आश्रय दिल्याचं उघड झालेलं आहे आणि या हल्लेखोरांना मदत केल्याप्रकरणी आता पोलिसांनी या ज्वेलर्सलाच अटक केलेली आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय, चुनाभट्टी परिसरामध्ये झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाची ही अपडेट समोर येते आहे। या गोळीबार प्रकरणामध्ये जे शूटर्स होते त्यांना एका ज्वेलर्सने आश्रय दिलेला होता, या संबंधीची ही बातमी आहे। या सगळ्याविषयी बोलूयात। निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निखिल, काय अधिकची माहिती आहे? या ज्वेलर्सला आता पोलिसांनी अटक केलेली आहे। यामिनी, चुनाभट्टी जे गोळीबार प्रकरण झालेलं आहे त्यामध्ये पोलिसांना नवीन एक या ठिकाणी क्लू आहे तो मिळालेला आहे। याच गोळीबार प्रकरणामध्ये जे सुमित येरुणकर आहेत, ज्या फोटो स्टुडिओमध्ये गेलेले होते, त्या फोटो स्टुडिओची कथित माहिती आहे ती या ज्वेलर्सनी घेतल्याचं पोलिसांच्या तपासात पुढे आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणात कळंबोलीतील दोन जे ज्वेलर्स आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याला कुर्ला कोर्टात दाखल केल्यानंतर त्यांना 7 दिवसाची पोलीस कस्टडी देखील देण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणात जे मुख्य आरोपी आहेत त्यांना पैशाची मदत केल्याचा हा संपूर्ण आरोप पोलिसांनी केलेला आहे। तर पोलिसांच्या तपासात हे देखील निष्पन्न झालेलं आहे। पोलीस याच अनुषंगाने तो अधिकचा तपास करत आहेत। ज्यावेळी पोलिसांनी माहिती दिली की हे आरोपी नवी मुंबई मधून ताब्यात घेण्यात आलेले आहेत, कळंबोलीतील ही संपूर्ण घटना आहे। या ज्वेलर्सवरच्या अनुषंगाने हे तपास पोलिसांचा सुरू आहे। अगदी निखिल, धन्यवाद या माहितीसाठी।